हे काय करतील याचा काहीच भरोसा नाही. मला काळजी वाटते स्वानंदीची आता. जैन सर. या, तुमचीच वाट बघतो. या. हे काय, स्वानंदी आणि ते बाळ कुठे आहे? नाही मिळाला. अरे ती पोरगी आमच्या नातवाला घेऊन पसार झाली, त्याला इतके तास झाले, तिचा काही मागमूस लागत नाहीये. काय उपयोग तुमच्या या पोलीस फोर्सचा? सगळं शहर पिंजून काढा. पुढच्या 24 तासात जर माझा नातू मिळाला नाही ना, तर तुमच्या संपूर्ण पोलीस स्टेशनची बदली करीन, लक्षात ठेवा. सॉरी सर, आम्ही आणखी फोर्स कामाला लावतो. तुम्ही संपूर्ण फोर्स लावा किंवा सगळं डिपार्टमेंट कामाला लावा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. स्वानंदीचा जो फोटो मी तुम्हाला पाठवलाय तो सगळ्या पोलीस स्टेशन आणि बीट चौकीला पाठवण्याची व्यवस्था करा. आणि हो, जो अधिकारी माझ्या नातवाला आणि त्या चोर स्वानंदीला पकडून माझ्या समोर उभा करेल ना, त्याला माझ्याकडनं 1 लाखाचं स्पेशल बक्षीस जाहीर करा. हो सर. आणि हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, ही बातमी कुठेही बाहेर लीक होता कामा नये. मीडियाला तर अजिबात कळता कामा नये, नाहीतर बातम्यांसाठी ते आमचे लचके तोडायलाही मागे पुढे बघणार नाहीत. आलं लक्षात तुमच्या? निघा आता, कामाला लागा. जैन सर. माझीच मला लाज वाटते. या खासदार सरपोतदाराच्या घरातून एक पोरगी त्याच्या नातवाला त्याच्या नाकाखालून पळवून घेऊन जाते आणि मी काहीच करू शकत नाहीये. देवा, असं म्हणतात की जिथे प्रयत्न थांबतात तिथे प्रार्थना कामी येते. मी खरंच प्रार्थना करतोय, माझ्या स्वानंदीला, आमच्या बाळाला सुखी ठेव. स्वानंदीवर आणि माझ्या बाळावर जे काही विघ्न येत आहे ते माझ्यावर येऊ दे, पण त्यांना सुखरूप ठेव. म्हणे काय करतोस तू? म्हणे